पुन्हा एकदा आपण सगळे छान स्थिर बसणार आहोत. शक्य असेल तर हात जोडूया, डोळे बंद, आणि सुंदर असा गायत्री मंत्र आपण 3 वेळा उच्चारण करणार आहोत. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांती. सर्वांनी आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. बंद डोळ्यांमध्येच श्वास आत, भरपूर आत. आपले दोन्ही लंग्स बलून फुलल्यासारखे फुललेले आपल्याला फील होत आहेत. आपले दोन्हीही फुफ्फुस, दोन्ही लंग्स मध्ये भरपूर ऑक्सिजन पाठवायचा आहे. घेत राहायचा आहे, मोठा श्वास घेत राहायचा आहे. श्वास आत, पोट बाहेर. श्वास आत, पोट बाहेर. श्वास आत, पोट बाहेर. श्वास घेत राहायचा आहे. आपल्या नाकामधून जाणाऱ्या ऑक्सिजनकडे आपलं बारकाव्यानिशी लक्ष आहे. हा थंड हवा, हा थंड ऑक्सिजन आपल्या दोन्ही नेझल कॅव्हिटीज मधून सुंदररित्या आतमध्ये जातो आहे. छान श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नेझल कॅव्हिटीज मध्ये फील होणारा हा गारवा, हा थंडपणा फील करायचा आहे. श्वसन नलिकेमधून हा श्वास आपल्या दोन्ही लंग्स पर्यंत, दोन्ही फुफ्फुसापर्यंत पोहोचतोय आणि बलून फुलल्याप्रमाणे, फुगा फुलल्याप्रमाणे आपले दोन्ही लंग्स छान फुलतायत. मी मॅक्झिमम ऑक्सिजन माझ्या दोन्ही लंग्सना प्रोव्हाइड करत आहे. दोन्ही लंग्सला मी मॅक्झिमम ऑक्सिजन पोचवत आहे. माझं पूर्ण लक्ष नाकामधून येणारा हा ऑक्सिजन माझ्या छातीपर्यंत, माझ्या लंग्स पर्यंत कसा पोचतोय आतल्या बाजूने हे पाहतो आहे. मी माझ्याच पोटात जाणाऱ्या श्वासाचा आता साक्षी आहे. Very nice. Keep breathing. Keep breathing. Relax. Relax. माझं पूर्ण लक्ष आता नाकाच्या खाली आणि ओठांच्या वरची बाजू म्हणजे अप्पर लिप यावरती आलेला आहे.
जसं मी आत जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष दिलं तसं आता जो श्वास बाहेर येतो आहे नाकाच्या खाली अप्पर लिपच्या वरती, तिथे माझं लक्ष केंद्रित आहे. मी रिलॅक्स होतोय, मी रिलॅक्स होतीये. हळूहळू डोळे उघडूया. डोळे हे आपण दोन्ही हात आपल्या समोर ठेवून या हातांमध्येच उघडायचे आहे. आपण आपल्या पुढच्या वाचन भागाकडे जाऊया. टॉपिकचं नाव आहे कंटाळा आणि आस्था. यामध्ये काही व्यक्ती अशा आहेत यांनी जे कृष्णमूर्ती यांना प्रश्न विचारलेले आहेत आणि कृष्णमूर्ती यांनी त्याची सविस्तर उत्तर दिलेली आहेत. आपण प्रश्नही वाचणार आहोत आणि उत्तरही वाचणार आहोत. प्रश्न आहे, मला कशाबद्दलही आस्था रुची वाटत नाही, पण पुष्कळसे लोक नाना प्रकारच्या गोष्टीत रंगलेले असतात. मला कोणताही उद्योग करण्याची जरुरी नाही, म्हणून मी काहीही उद्योग करत नाही. मी एखादे उपाययुक्त कार्य अंगीकारावे काय? यावरती कृष्णमूर्तींचं उत्तर आहे, तुम्हाला सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यकर्ता व्हायचे आहे असेच ना? तुम्हाला दुसरे काही काम नाही म्हणून तुम्ही समाज सुधारक बनणार आहात. तुम्हाला दुसरे काम नाही आणि कंटाळा आला आहे ना? मग येऊ दे की कंटाळा. कंटाळलेलेच का राहत नाही तुम्ही? तुम्ही म्हणजे तो कंटाळाच का होत नाही? तुम्ही दुःखात असला तर दुःखच व्हा, त्यातून बाहेर पडायला वाट शोधू नका. कारण जर तुम्ही त्या कंटाळ्याला भिडून राहू शकाल तर कंटाळा येण्यातच मोठं गाभितार्थ असेल. मला कंटाळा आला आहे म्हणून मी दुसरे काहीतरी करतो असे तुम्ही म्हणालात तर तुम्ही फक्त त्या कंटाळ्यापासून पलायन करत आहात एवढेच होईल. आपले बहुतेक उद्योग असेच पळवाटेच्याच स्वरूपाचे असतात. त्यामुळे सामाजिक दृष्टीने आणि अन्य प्रत्येक प्रकारे फार हानी होते. तुम्ही जसे आहात तसे असलात व तिथेच राहिलात तर त्यामुळे जेवढा अपाय होत असेल त्याही पेक्षा तुमच्या असल्या उद्योगाने जास्त होतो. पण त्या अवस्थेतच राहायचे आणि तेथून ढळायचे नाही हे कसे काय जमणार? कठीण काम तर तेच आहे. आपले बहुतेक उद्योग म्हणजे पळवाटाच असतात. त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे तिथून विचलित न होता तिला तोंड देणे आपल्याला फार अवघड जाते. म्हणून तुम्ही खरोखरीच कंटाळलेले असाल तर अगदी आनंदाची गोष्ट आहे आणि मी म्हणतो थांबा, तिथेच राहा. कंटाळ्याकडेच पाहूया. आपण दुसरे काहीतरी करायला का म्हणून जावे? तुम्हाला कंटाळा का आला आहे? कंटाळा म्हणून नाव दिलेली वस्तू आहे, वस्तू तरी कशी आहे? तुम्हाला कशातही रस वाटत नाही, आस्था वाटत नाही, अशी स्थिती का आली आहे? तुम्हाला अगदी मंद करून टाकणारी कारणे असतीलच. दुःखे, पलायन, अंधश्रद्धा, सदोदित कष्ट यामुळे मन बधीर होणे, अंतःकरण कठीण होणे शक्य आहे. तुम्ही का कंटाळलेत, तुम्हाला कसलीच आस्था का वाटत नाही हे तुम्हाला कळेल तर तुम्ही समस्या सोडवू शकाल, नाही का? मग जागृत झालेली आस्थाच काय करू लागेल? आपल्याला कंटाळा का आला आहे हे पाहण्यातच जर तुम्हाला आस्था नसली तर तुम्ही जबरदस्तीने स्वतःला कुठेतरी गुंतवणे ठेवणार नाही. कारण तसे करणे म्हणजे पिंजऱ्यात खार जशी येरझाऱ्या घालत असते तसे व्यर्थ धडपडणेच होय. अशाच उद्योगात आपल्यापैकी बहुतेक जण गुंग असतात हे मला माहिती आहे. पण अंतःकरणात ढुंडाळून आपण आपल्या या आत्यंतिक कंटाळ्याचे कारण शोधू शकतो. आपण बहुतेक जण अशा अवस्थेत का आहोत हे आपण जाणू शकतो. आपण भावनात्मक दृष्टीने व मनाने अगदी थकून गेलेले आहोत. नाना तऱ्हेच्या इंद्रियजन्य सुखामागे लागून आपण पाहिले आहे किती
किती प्रकारच्या करमणुकींची साधने, किती उपक्रम आपण हाती घेऊन पाहिले आहेत. त्यामुळेच आपण शिणून गेले आहोत, आपण मंद झाले आहोत. आपण एखाद्या संप्रदायात किंवा संस्थेत शिरतो, आपल्याकडून तेथे जे जे अपेक्षित असते ते सर्व काही करतो. मग तो संप्रदाय सोडून देतो, दुसऱ्या संप्रदायात जातो, तेथील प्रयोगात कार्यक्रमात भाग घेतो, त्याचाही नमुना पाहतो. एखाद्या मानसशास्त्रज्ञाचा सल्ला समाधानकारक वाटला नाही तर आपण दुसऱ्या एखाद्या तज्ज्ञाकडे जातो किंवा धर्मोपदेशकाकडे जातो. तेथेही निराश झालो तर आपण आणखीन एखाद्या गुरुकडे धाव घेतो. हा असाच सारा प्रकार चालू असतो. आपली भ्रमंती चालूच असते. अशा या ओढाताणीत धरसोड करण्यात आलेला शीन येतो, नाही का? प्रत्येक इंद्रियजन्य संवेदना मनाला जसे जडत्व आणते, तशीच ही धावपळही मनाला मंद करून टाकत असते. आपण असेच करत आलो, एका सुखाकडून दुसऱ्या सुखाकडे, एका चैनीकडून दुसऱ्या चैनीकडे आपण धावतच आहोत. अखेरीस आपण अगदी दमून जातो. हे लक्षात आले तर आता एकही पाऊल पुढे टाकू नका. विश्रांती घ्या, शांत राहा. मन स्वतःच आपोआप ताजेतवाने होऊ द्या, त्याची शक्ती भरून येऊ द्या. मनावर जबरदस्ती करू नका. हिवाळ्यात शेतजमीन पुन्हा कसदार होत असते, तसे मन जर शांत ठेवले, त्याला उसंत दिली तर त्यालाही नवजीवन मिळते. पण मनाला उसंत देणेच आपल्याला जमेन असे झालेले आहे. या साऱ्या दमणुकीनंतर, शिनवठ्यानंतर मनाला शेत जमिनीसारखे पडीक राहू देणे आपल्याला कठीण जाते. कारण मनाला सतत काहीतरी करायला हवे असते. पण तुम्ही जसे आहात त्याच कंटाळलेल्या स्थितीत राहायच्या अवस्थेत येता. मग तुम्ही विषादाने ग्रस्त असा, कुरूप असा, हिडीस असा, कसेही असा, जसे आहात तसेच जेव्हा राहू शकता, तेव्हाच त्या वास्तवतेशी दोन हात करण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट आहे तशी सरळ मान्य करता, तेव्हा काय घडते? तुमची सत्य स्थिती तुम्ही जेव्हा स्वीकारता, तेव्हा मनात काय घडते? तुम्ही जसे आहात तसे आहात. म्हणून एकदा जर वास्तवता सरळ मान्य केलीत तर प्रश्न उरतोच कुठे? जेव्हा वस्तुस्थिती आहे तशी तुम्ही मानत नाही आणि तिच्यात बदल करू इच्छिता, तेव्हाच समस्या उत्पन्न होते. जेव्हा तुम्ही जड मूड व्हावे असे मला म्हणायचे आहे असे नाही, म्हणजे तुम्ही जड मूड व्हावे असे मला म्हणायचे असे नव्हे. माझे म्हणणे तर याच्या अगदी उलट आहे. आपण कसे आहोत हे आपण मान्य केले तर आपल्याला असे दिसून येते की ज्या गोष्टीचा आपण धसका घेतला होता, ज्या गोष्टीला आपण कंटाळा, नैराश्य, भय अशी नावे ठेवली होती, तिच्यातच पूर्ण बदल झाला आहे. तिच्यातच संपूर्ण रूपांतर झाले आहे. आपल्या विचारांच्या प्रक्रिया, आपली विचाराची पद्धती समजून घेणे महत्वाचे आहे असे मी म्हणतो. ते याच कारणाने. आत्मज्ञान कोणाजवळही जमा करून ठेवता येत नाही, कोणत्याही ग्रंथात मिळत नाही. आपल्या कृतकर्माचे कबुली जबाब देऊन किंवा मानसशास्त्राने तसेच मनोविश्लेषण तज्ज्ञाकडून प्राप्त करता येत नाही. ते तुमचे तुम्हीच शोधायचे असतात, कारण ते तुमचे स्वतःचे जीवन असते. स्वज्ञान व्यापक व खोल झाल्याशिवाय एरवी तुम्ही काहीही करा, आपली मनोभूमिका किंवा बाह्य परिस्थिती यात कितीही फेरबदल करा, तुमच्या वाट्यास नैराश्य, व्यथा, वेदना या येणारच. मनाच्या स्वनिर्मित मर्यादा ओलांडून पलीकडे जाण्यासाठी प्रथम मनोव्यापारच समजून घेतले पाहिजेत. ते समजून घेणे म्हणजे भोवतालच्या चराचर सृष्टीशी, लोकांशी आपला जो संबंध येतो त्यात आपण कसे वागतो त्याचे अवधान ठेवणे होय. तो संबंध म्हणजे एक आरसा आहे. त्यात आपले यथातथ्य दर्शन मग आपल्याला घडू लागते. त्यात समर्थन किंवा धिक्कार नसतो. अशा या आपल्या मनोव्यापाराच्या व्यापक व खोल ज्ञानातूनच पुढचे पाऊल टाकणे शक्य होते. त्यातूनच मनाला शांत राहून जे सत्य आहे
त्याची प्रचिती येणे शक्य असते. अशी आपल्या आयुष्यात कोणती गोष्ट आहे जी आपण बदलण्यासाठी धडपड करतोय? मलाही जाणून घ्यायला आवडेल. कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.